नमस्कार मंडळी, जप कसा करावा तरच आपल्याला त्याचे फळ मिळते ह्या चुका चुकूनही करू नका. बरेच जण जप करतात पण त्याचे योग्य पद्धतीने केला नसेल तर त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केलं तरच त्याचे अतिशय चांगले असे फळ मिळतं. आपण काम करताना, झोपताना, उठताना, बसताना कधीही नामस्मरण करू शकतो. नामस्मरणाला वेळ नाही. नामस्मरण ही दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे नामस्मरणाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस पूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ते अतिशय गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळते. तर ते नियम कोणते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुम्ही देखील जीवनातील सर्व संकटे नष्ट होतील. तसेच आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व एक लाईक व कमेंट करून इष्टदेवतेचे नाव लिहा. 1. जपमाळेमुळे जप केल्यानंतर कपाळाला जपमाळा लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये. जपमाळा नेहमी उजव्या हातातच पकडावी. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमीच पवित्र ठिकाणीच ठेवावी. कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अस्वच्छ असताना जपमाळेला स्पर्श करू नये. जप करण्याची योग्य शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांधांपासून मुक्ती मिळते. म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जप माळ्यावर काहीतरी कापड झाकून ठेवावे. त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येतं. अंगठ्याच्या साहाय्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती होते. तर्जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो. मध्यनेने जप केल्याने धनप्राप्ती होते. अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते. करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून केली पाहिजे. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असेल तर उलट क्रमाने पुन्हा मेरुमनाकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत: मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रसादाने मंत्र महारण अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात अशा याचा अर्थ होतो. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते. अन्यथा तो जप आकाशात जातो असं म्हटलं जातं. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तमानात किंवा देवाच्या आसनावर ठेवावी. तसेच कुंटी किंवा उघड्या जागेवर सहज कोणाच्या दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डब्बीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. स्वतःसाठी नवीन माळ असावी. जप माळ कशी असावी? रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी, पोवळे विपुल संपत्तीप्रद, स्फटिक सौभाग्यप्रद असे असावे. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये गुंफलेली असावे. मणी फार बारीक किंवा मोठे नसावेत. मणी बोटाने सहज ओढता येतील असे असावेत. सर्वसामान्य जपमाळेमध्ये 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युत शास्त्रात 108 अंकाचा खुलासा मिळतो. प्रतिदिनी जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध व पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी असतो.
जपमाळा ही सदैव स्वच्छ ठेवावी, तिची व्यवस्थित काळजी घ्यावी, कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याने फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमालेची देखील व्यवस्थित काळजी घेणे, ती स्वच्छ ठेवणे, व्यवस्थित ठेवणे तितकंच गरजेचं आहे. जप करण्याकरिता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळा लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं, म्हणून जपमाळा आपल्या घरामध्ये अशी ठेवावी की तिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून ती कोणाला दिसते का ह्याची काळजी घ्यावी, नजरेत पडणार नाही असे ठेवू शकता. माळेकडे अवधान व जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असे ठेवावे. माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत. माळ जी असते आपली ती तुटलेली फुटलेली नसावी. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत. सवयीने ते अंगवळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टी तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. माळेमध्ये 108 मणी असले तर ती संख्या 100च धरावी. 13 मण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी अलुंग नये. माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्यात पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशी ठेवली पाहिजे. माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तसे सामावून राहते, ती इतरांच्या नजरेत पडत नाही, म्हणून माळ कोणाला दिसणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल तर बाथरूममध्ये अंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसांवर कोपते, कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये असा लक्ष्मीचं नाव किंवा जप करणं चुकीचं आहे. आपली जपमाळा लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी. लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका. जपमाळीचे पावित्र्य सात्विकता टिकवून ठेवा, म्हणजेच त्याच्यावरचा आपण केलेला जप हा फलद्रूप होतो. जप केल्याने आपल्याला जो समाधान मिळते त्या माळेमध्ये जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे. म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली, म्हणजेच तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये ठेवली तरीही चालेल. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका, म्हणजे जमिनीवर मुळीच ठेवू नका. धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात याकडे देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. रुद्राक्ष माळ, तुळशीची माळ, स्फटिक किंवा मोत्याने बनवलेली माळ, या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखादा मंत्राचा जप केल्याने कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जाते. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीची माळ वापरली जाते, कारण भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम हे सगळे विष्णूचे अवतार आहेत. म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता. स्फटिकाची माळ, स्फटिकाची दुर्गेची सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांचा मंत्र उच्चारासाठी देखील स्फटिकाची माळ वापरू शकता. रुद्राक्षाची माळ, रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवांचा जप करणे देखील शुभ मानले जाते. रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहेत. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्षाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. त्याचे महत्त्व खूप आहे. कमळगट्टेची माळ माता लक्ष्मी आणि दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमळगठ्ठा जप माळेतील देखील 108 मणी असतात. देवांच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते, याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहेत. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून धारक
साधकाच्या शरीरात पोहोचवतात व असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केलेल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ असणे देखील आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहतो. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. म्हणून जप करताना माळ आवश्यक असावी. माळेमध्ये 108 मणीच का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत. शास्त्रामध्ये सांगितले जाते की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळा श्वास घेतो त्याच्यासाठी माळेच्या मण्यांमध्ये 108 याचा संबंध आहे. सामान्यतः व्यक्ती 24 तासांमध्ये 21,600 वेळा श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमध्ये 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यक्ती आणि शिल्लक राहिलेले 12 तास व्यक्ती 1,800 वेळेस श्वास घेतो. याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना पूजेसाठी निश्चित केलेले 12 तासांमध्ये 1,800 वेळेस परमेश्वराचं ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 1,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चित जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल. तुम्हाला जर फलदायी ठरलं तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जप करण्याचे फायदे: 1. मानसिक आरोग्य. जप केल्याने मानसिक ताण लक्षणीयरित्या कमी होतो आणि मन शांत राहते. 2. एकाग्रता. यामुळे एकाग्रता वाढते आणि विचारांमध्ये स्पष्ट येते. 3. जप केल्याने आंतरिक शांती आणि भावनिक कल्याण प्राप्त होतो. 4. सकारात्मक ऊर्जा संचारते आणि जीवनात यशाचे नवे मार्ग खुले होतात. 5. देवी संबंध मजबूत होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते. 6. पाप आणि वाईट कर्मांचा नाश होतो. 7. जीवनाचा उद्देश. जीवनाचा अंतिम उद्देश शोधण्यास मदत होते. त्यामुळे जीवनात परिपूर्णता येते. कुठे जप केल्यावर किती लाभ होतो? निजस्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो. 2. गोशाळेत केलेला जप 100 पट लाभ देतो. 3. वनात केलेला जप 1000 पट लाभ देतो. 4. पर्वतावर केलेला जप 10,000 पट लाभ देतो. 5. नदीवर केलेला जप 10,000 पट लाभ देतो. आणि 6. मंदिरात जेथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विविध झालेली असते तेथे गेलेला जप करोडो पट लाभ देतो. 7. प्राण प्रतिष्ठा. शिवलिंग एकलिंगाजवळ केलेला जप अनंत पट लाभ देतो. 8. जगदंब मातेजवळ किंवा शक्तिपीठात गेलेला जप शीघ्र लाभ देतो. 9. आपल्या गुरुदेवता जवळ बसून केलेला जप अनंत कोटी लाभ देतो. 10. केळाचे झाड, बेल, वड, विल्व वृक्ष याच्या खाली बसून केलेला जप लगेच लाभ देतो. रक्तचंदनाची माळ सर्व देवतांना मंत्र जपासाठी उपयुक्त असते. जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.